आपल्यासोबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आहेत। प्रतापजी, आज तुम्ही टोल नाक्याला तर व्हिजिट दिलेली आहे, पण अधिकाऱ्यांना धमकीवजा इशारा दिला आहे की टोल नाका जर उखडून नाही म्हणून माझी जबाबदारी आहे सर्वसामान्य जनतेची कामं करणं। ह्या टोल नाक्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय आणि उपमुख्यमंत्री आणि या खात्याचे मंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी 2 महिन्यापूर्वी हा टोल नाका शिफ्ट करण्याच्या संदर्भात निर्णय घेतलेला आहे। MSRTCनं ठेकेदाराचा तशी ऑफिशियल ऑर्डर काढलेली आहे आणि हा टोल नाका पुढे शिफ्ट करायचा आहे वर्सोवा ब्रिजच्या पुढे। असं असताना जर टोल नाकाचा ठेकेदार स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जर हा टोल नाका हटवत नसेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणं गरजेचं आहे। आणि आज त्यांनी 8 तारीख दिली होती की 8 तारखेपर्यंत पूर्ण खाली होईल। आता त्यांनी 4 दिवसाची मुदत मागितली आहे। 13 तारखेपर्यंत आम्ही त्यांना मुदत देतोय, परंतु 13 तारखेपर्यंत जर हा टोल नाका शिफ्ट झाला नाही तर नाईलाजानं आम्हाला हा टोल नाका उघडून टाकावा लागेल, कारण मी राज्याचा मंत्री नंतर आहे, आधी शिवसैनिक आहे। सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न ते सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि शिवसैनिक म्हणून रस्त्यावर उतरून आम्ही तो टोल नाका पुढे कसा जाईल आणि लोकांना त्रास कसा होणार नाही ह्याची खबरदारी घेणार आहोत। असूनही आज या संदर्भात इथे उतरून उखडण्याची भाषा करावी लागते। हो, 100% करणार। हो, का करणार नाही मला सांगा। हे मंत्री आम्हाला केले, कोणी जनतेने केलंय आणि जनतेला जर त्रास होत नसेल आणि त्याच्या त्रासा मंत्री म्हणून जर आमच्यावर जबाबदारी दिलेली असताना त्यांचा जर त्रास जो आहे तो आम्ही दूर करण्याचा प्रयत्न केल्यानंतर जेव्हा ठेकेदारांच्या माध्यमातून जर त्याला न्याय मिळत नसेल आम्ही करणारच ना। का करणार नाही मला सांगा। शेवटी राज्याचे मंत्री म्हणून काम करत असताना आम्हाला आमची जबाबदारी आहे, आम्ही ती जबाबदारी पूर्ण करतोय। दुसरा असा प्रश्न आहे, विजय वडेट्टीवारांनी गंभीर आरोप केलेत। जमीन घोटाळा प्रकरणामध्ये तुमचंही नाव घेतलंय आणि 2 कोटीमध्ये 200 कोटीची जमीन घेतली असा आरोप केला। मी सुद्धा विजय वडेट्टीवारांनी काल जे काही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आरोप केलेले ते आरोप बघतोय आणि मी स्वतः शोधतोय की बाबा ही अशी जमीन कुठली आहे मला की मला ती 200 कोटीची जमीन मला दिसत नाही आहे कुठे आहे। तर मला असं वाटतं विजय वडेट्टीवार मोठे नेते आहेत आणि ते माझी विरोधी पक्षनेते होते, त्यामुळे त्यांनी पुरावे निश्चितपणे द्यावे आणि पुरावे मिळाल्यानंतर त्याच्या आरोपाला मी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उत्तर देईल। बघू द्या ना, जे काही असेल ते आम्ही त्यांना बोलू तर द्या, पुरावे तर देऊ द्या। तुमच्या समाधानासाठी मी काहीतरी बोलू का त्यांनी देऊन द्या मला उत्तर। काय त्याला तो जमीन घोटाळा प्रकरण हॅलो, विजय वडेट्टीवार मला बातमी पाठव पटकन पटकन। विनय भाई कॉमेंट करून टाक, आधी पुरावे द्यावेत आणि त्यानंतरच माझं उत्तर त्या ठिकाणी मी देणार आहेत आणि पुराव्यानिशी देणार आहेत असं देखील या ठिकाणी प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलेलं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन रोहित सवैदे, काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।